स्वामी विवेकानंदांना एकदा कोणीतरी विचारलं की डोळ्यांची दृष्टी जर अधू झाली तर यापेक्षा भीषण काय असू शकतं. तेव्हा स्वामी विवेकानंदांनी त्यांना असं म्हटलं की डोळे अधू झाले तरी विचारांची दृष्टी मात्र अधू करू नका. असं सांगणारा एक खूप दिग्गज असा आपला मित्र राहुल बसलेला आहे. राहुलने मला वाटतं आजपर्यंत सगळे पुरस्कार घेतलेत, कुठला पुरस्कार त्याने ठेवलेलाच नाही आहे असा आपला राहुल असं म्हणतात की स्वप्न ही डोळ्यातून पाहू नका तर ती हृदयापासून बघा. कारण डोळ्यातनं जर अश्रू आले कदाचित तर ते वाहून जाण्याची शक्यता असते, पण हृदयापासून पाहिली तर मात्र त्याची जी धडधड असते त्याप्रमाणे ती स्वप्न कायम तुम्हाला काहीतरी सत्यात आणण्यासाठी प्रेरणा देतात. तर तुझं स्वप्न काय आहे? सर्वप्रथम उदयदादांना त्यांच्या वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो. आणि त्यांच्याशी जे माझं 1.5 महिन्यापूर्वी बोलणं झालं आणि त्या संभाषणात त्यांनी मला सांगितलं की हा पुरस्कार ते का त्यांनी सुरू केले, की एका अपघातातनं ते वाचले, त्यांना नवजन्म मिळाला आणि मग आता हा दिवस एक कृतज्ञता दिन म्हणून साजरा करायचा सगळ्यांच्या समवेत. एवढ्या एका वैचारिक उदात्त अशा वैचारिक भूमिकेतनं हा उपक्रम त्यांनी हाती घेतला आणि असा हा पुरस्कार मला आज मिळाला, याचा खूप मला आनंद झाला. मी माझं सद्भाग्य समजतो. बऱ्याचदा शासन दरबारी चांगले उपक्रम प्रकल्प मान्य करून घेण्यासाठी हजारो खेटा घालायला लागतात आणि त्यावेळेला नैराश्य येतं की समाजाचंच काम करण्यासाठी सुद्धा किती खपावं लागतं. पण अशा वेळेला उदयदादांसारखा एखादा माणूस पाठीवरती कौतुकाची थाप देतो, त्यावेळेला असं वाटतं की आपल्याला आणखी बरंच काम करायचं आहे. हा उत्साह अंध अपंगांच्या पुनर्वसनासाठी नवीन प्रकल्प घेण्यासाठी नक्कीच मला उपयोगी ठरेल असं वाटतं. मी एका शेतकऱ्याचा मुलगा. माझ्या आईवडिलांनी कधी मला बोटाला धरून काही गोष्टी सांगितल्या नाही, काही दाखवल्या नाही. शिकायचं म्हणून पुण्यात आलो, समाजानेच संस्कार केले आणि त्यावेळेला जे मी चांगल्या गोष्टी समाजातल्या काही लोकांकडनं शिकलो त्या गोष्टी अशा होत्या की माझ्यासारखीच जे माझे अंध बांधव आहेत त्यांना मला जे कळलं ते सांगायचं. ज्यावेळेला मी 4थी 5वीत होतो, 6वीत होतो, त्यावेळेला माझी परीक्षा संपली की मी माझ्या खालच्या वर्गातले जे मुलं असायचो त्यांचा अभ्यास घ्यायचो. माझ्याकडे जे जे स्किल्स होते ते मी त्यांना शिकवायचो आणि मग मला असं वाटायला लागलं की आपण बहुतेक शिक्षक प्राध्यापक म्हणून चांगलं काम करू शकू. मग पुढे मी SP कॉलेजमध्ये पुण्याच्या काही दिवस समाजशास्त्र विषय सिनियर कॉलेजला शिकवला. पण तो विषय शिकवत असताना मला बऱ्याचदा असं वाटलं की मी जे शिकवतोय ही मुलं जे इथे येऊन शिकतायत ती फार मनापासून शिकत नाहीत. चॉकलेट डे, फ्रेंडशिप डे हे साजरे करण्यातच त्यांना जास्ती आनंद आहे. आणि मग माझ्यासारख्या एका माणसाचा वेळ मी अशा ठिकाणी येऊन वाया घालवण्यापेक्षा ज्या लोकांना माझ्या ज्ञानाची जास्त गरज आहे, ज्या अंध बांधवांना त्यांच्याकडे कुणी फारसं ज्ञानी माणसं जात नाही, वेल क्वालिफाईड माणसं त्यांना शिकवत नाहीत, अशा ठिकाणी माझ्या ज्ञानाची जास्त गरज आहे, माझ्या बुद्धिमत्तेची जास्त गरज आहे. आणि मग हळूहळू मी त्यांना शिकवण्याकडे माझा सगळा वेळ तिकडे द्यायला लागलो. आणि मग शिक्षक, एक संस्था चालक, एक सामाजिक कार्यकर्ता असे वेगवेगळ्या भूमिकेतनं मी काम करायला लागलो. खरं तर स्वप्न फक्त एवढंच होतं की माझ्यासारखी जी अंध आणि अपंग बांधव आहेत यांचा हात धरून त्यांना पुढे घेऊन जायचं आणि जे मला जमलं आहे ते त्यांना यायला पाहिजे अशा दृष्टिकोनातून त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे. एवढंच एक स्वप्न मी पाहत आलो आणि ते सत्यात उतरवत आलो. एवढंच मी या प्रसंगी सांगितलं. क्या बात आहे. दीपाली, तुला विचारायचं राहुल देशमुख यांना असं विचारायचं आहे की ही एवढी जिद्द, सगळा प्रवास जो आहे तो त्यांचा जिद्दीचा प्रवास आहे, ही एवढी जिद्द त्यांच्यामध्ये कशी निर्माण झाली? कारण अलीकडे आपण बघतो छोट्या छोट्या अपयशाने तरुण पिढी निराश होते
आत्महत्या करायला प्रवृत्त होते आणि तुम्ही एवढी जिद्द कशी बाळगलीत? मला एक गोष्ट इथे आवर्जून सांगायला आवडेल की ह्या सगळ्या जिद्दीमागे माझ्या आयुष्यात ज्या अडचणींना मला सामोरं जावं लागलं, ज्या प्रश्नांना मला तोंड द्यावं लागलं, ते सर्व प्रश्न, त्या सर्व अडचणी होत्या. म्हणजे अडचणी हा शब्दच खरं तर अपुरा आहे. मी नेहमी असं सांगतो की अक्षरशः अडचणींचे डोंगर माझ्या वाटेत उभे होते, पण ते मी हसत सर करत गेलो. आणि हीच खरं त्याच्या मागचं एक हे होतं की ही जिद्द त्यातनं निर्माण होत गेली. मुळातच माझ्या अंधत्वाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन असा आहे की माझं अंधत्व ही माझ्यासमोरची अडचण नाही, तर ते निसर्गानं मला केलेलं आव्हान आहे. आणि ते आणि हे आव्हान मी नेहमी नेटानं पेलण्याचा प्रयत्न करत आलो. मला वसतिगृहात प्रवेश दिला नाही आणि म्हणून ज्या ज्या दिव्यातनं मला जावं लागलं त्यातनंच ही उर्मी माझ्यात निर्माण झाली, त्यातनंच ही ईर्ष्या निर्माण झाली आणि ही जिद्द त्यातनंच वाढत राहिली. कधीकधी असे काही प्रसंग येतात की निराश व्हायला होतं. म्हणजे मी ज्या वेळेला प्लॅटफॉर्मवरती राहायचो त्यावेळेला मी काय तिथे एकटा नव्हतो. माझ्यासारखेच ज्यांना कुणाचा आधार नाही, ज्यांना स्वतःचं घर नाही, अशी असंख्य माणसं त्या पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर आश्रयाला येत असत. आणि आम्ही तिथे झोपलो की पोलीस मारत असत. पोलिसांचे दंडे कधी डोक्यात बसायचे, कधी पाठीत बसायचे, कधी पोटात बसायचे. आता पोलिसाची काठी मान द्यायला पाहिजे, पटकन उठून बसायचं. पण रात्र 12 तासांची किती वेळ बसून राहणार? पुन्हा कधीतरी झोप लागायची, पोलीस यायचे आणि काठीने डिवचून जागा करायचे. या सगळ्या परिस्थितीतनं जात असताना एक गोष्ट शिकलो की ह्या सगळ्या अडचणी हे काय आपल्या एकट्या राहुल देशमुख समोरच्या अडचणी नाही आहेत किंवा हे प्रश्न फक्त राहुल देशमुख समोरचे प्रश्न नाही आहेत, तर या शहरातल्या, या राज्यातल्या, या देशातल्या प्रत्येक अंध व्यक्तीसमोरच्या या अडचणी आहेत. प्रत्येक अंध व्यक्तीसमोरचे हे प्रश्न आहेत. आणि मग आपल्यातलाच कुणीतरी पुढे यायला पाहिजे जो या परिस्थितीत सुधारणा घडून आणू शकेल. हा विचार मला प्रेरित करून गेला. माझ्यासारख्याच अंध मित्रांना मी संघटित केलं आणि त्या सर्वांना बरोबर घेऊन अंधांचं प्रतिनिधित्व करणारी, अंधांच्या समस्यांचं निराकरण करणारी, अंधांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी अशी एक आगळीवेगळी संस्था, स्नेहांकित असोसिएशन फॉर द नॉन सिंग फ्रेंड्स, मी 1999 साली स्थापन केली. ही संस्था सुरू केली त्यावेळेला मी 12वीत शिकत होतो. संस्था सुरू केली तेव्हा अनेक लोकांनी मला वेड्यात काढलं. सांगितलं, अरे आत्ताशी 12वीत शिकतोय, शिकून घे आधी. परंतु माझ्या लोकांसाठी काम करण्याची ही तळमळ मला गप्प बसू देत नव्हती. मी प्रयत्न करत राहिलो, मार्ग सापडत राहिले. म्हणजे आपल्या सर्वांना मला सांगायला आवडेल की जी संस्था मी सुरू केली असं मी म्हटलं, त्या संस्थेचं कुठेही तेव्हा कार्यालय नव्हतं. ज्यावेळेला मी 12वीत शिकत होतो 1999 साल, कुठेही तिचं बोर्ड नव्हता, काहीही हे नव्हतं. म्हणजे बन गार्डन नावाचं एक आमच्याकडे गार्डन आहे पुण्यात, त्यातल्या एका झाडाखाली बसून मी आणि माझे सहकारी सगळी चर्चा करायचो, कामाचं नियोजन करायचो आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आमच्या सर्व अंधबांधवांना एकत्र करून ते आमचे सगळे उपक्रम राबवायचे. आणि हे सगळं करत असताना ना कुठेतरी मनामध्ये खोलवर एक भावना होती, काही स्वप्न दिसत होते आणि ते साकार करण्यासाठी ह्या सगळ्यांना मी बरोबर घेऊन जात होतो. जे जे प्रकल्प मी राबवले ते सगळेच प्रकल्प पुण्यात, महाराष्ट्रात पहिल्यांदा मी सुरू केलेले. आणि माझा एक स्वतःचा असा विश्वास होता की ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या मदतीने अंध अपंगांना स्वावलंबी बनवता येतं, किंबहुना तेच त्यांच्या सक्षमीकरणाचं एकमेव माध्यम आहे. ज्या वेळेला हे कुठलेच काहीच मदत मिळत नव्हती, अडचणी इतक्या होत्या की त्या सांगता येणार नाही, इतक्या अडचणी सगळ्या. एक तर वय लहान, कुणी विश्वास ठेवायला तयार नसायचं. एक कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर मगाशी उल्लेख केला की महाराष्ट्रातलं पहिलं सेंटर सुरू केलं, तर ते सेंटर सुरू करताना सुद्धा खूप यातायात आम्हाला करायला लागली. 2 भंगारातले कम्प्युटर एका ग्रस्तांनी मला दिले आणि त्याच्यावरती कुठलाही प्रोग्राम इन्स्टॉल होऊ शकत नव्हता. फक्त हार्डवेअर मी मुलांना स्पर्शानं दाखवायचं, कारण
मुलांनी तोपर्यंत कम्प्युटर कधीच पाहिलेलं नव्हतं. आणि हे सगळं करत असताना ही जिद्द अशी वाढतच राहिली की आता आणखी पुढे काहीतरी केलं पाहिजे, आणखी काही प्रकल्प हाती घेत राहिलं पाहिजे. असे 550-600 विद्यार्थी शिकून बाहेर पडले. हे सर्व विद्यार्थी काही त्यातले बँकर झाले, काही टीचर झाले, काही अगदी सिनियर कॉलेज लेक्चरर म्हणून काम करतायत. ही सगळ्यांचं यश पाहिल्यानंतर आणखी माझ्यात एक जिद्द आणि एक चिकाटी निर्माण व्हायला लागली की जे प्रयत्न मी करतोय ते यशस्वी होत आहेत. आणि ह्याच सगळ्या जिद्दीतनं खूप सारे अभिनव प्रकल्प उदयाला येऊ शकले. आपल्या सर्व प्रेक्षकांना आणि इथल्या मान्यवरांना माझी नम्र विनंती आहे की त्या सगळ्यांनी एकदा आमच्या संस्थेत यावं. किती इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट फक्त व्हॉलेंटियर्सच्या मदतीने मी राबवलेले आहेत. कुणी पेड एम्प्लॉई नाही आहे. सगळे जे आमच्याकडे आहेत ते सगळे व्हॉलेंटियर्स आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे. काही डॉक्टर्स आहेत, काही सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत. इन्फोसिस, पर्सिस्टंट सारख्या कंपन्यातनं काही सॉफ्टवेअर इंजिनियर आमच्याकडे येतात शिकवायला. काही लॉयर्स आहेत, काही अगदी शासनाचे उच्च अधिकारी देखील माझे मित्रमैत्रिणी आहेत की जे तिथे येऊन काही मदत करत आहेत मुलांना, त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करत आहेत. आणि ह्या सगळ्यांच्या मदतीने ती संस्था चालू आहे. तर असं हे याच्यातनं ही जिद्द निर्माण होत राहिली. माझ्या मित्रमैत्रिणींनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यामुळे सुद्धा काम करण्याची जी उर्मी आहे ती निर्माण होत राहिली आणि हे काम पुढे येत राहिलं. वा, तुझ्या सगळ्या पुढच्या तुमच्या कामासाठी आमच्या शुभेच्छा आहेत.